भरतीमधला तांत्रिकमधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो म्हणजे इंधन प्रणाली, फ्युअल सिस्टीम. आणि त्यामुळे काही बिघाड होतात किरकोळ. ते काय आहेत? परीक्षाभिमुख मुद्दे घेतोय फक्त. परीक्षेला ज्यावर प्रश्न आले का तेवढेच मी निवडले. ओके, बघा पहिला म्हणजे याचे मुख्य घटक कोणते आहे, कंपोनंट्स कोणते आहे. सगळ्यात महत्त्वाचं असतं फ्युअल टँक. आपण जे पेट्रोल भरतो, डिझेल भरतो ते या टाकीमध्ये भरतो. काय करते बघा, यामधलं पेट्रोल डिझेल साठवणं, ते शुद्ध करून योग्य दाबाने इंजिनपर्यंत पोहोचवणं हे याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सुरक्षितपणे इंधनाला साठवून ठेवतंय, साठवण्याचं काम आहे. गाडीच्या एकतर मागच्या बाजूला असतं किंवा खालच्या बाजूला असते. टँकच्या झाकणामध्ये एक छोटा व्हेंट होल असतो जेणेकरून टँकमध्ये व्हॅक्यूम तयार होऊ नये. हे व्हेंट होल बद्दल आम्हाला माहिती असली पाहिजे, तिथे हवा तयार होऊ नये. ओके, फ्युअल पंप काय काम करतो? इंधन खेचून ते इंजिनाकडे ढकलण्याचं काम आहे ना, हा फ्युअल पंप करत असतो. फ्युअल पंप इंधनाला ढकलतोय. मेकॅनिकल पंप असतो, जुन्या गाड्यामध्ये इंजिनाच्या गतीने तो चालायचा. इलेक्ट्रिक पंप आहे आधुनिक गाड्यांमध्ये ठँकच्या आतच हा त्या ठिकाणी बसवलेला असतो. ओके, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. फ्युअल पंप महत्वाचा आहे. पुढे फ्युअल फिल्टर कशाला म्हणतोय आम्ही? बघा, फिल्टरचं नावातच काय बघा, काहीतरी स्वच्छता करणे, काहीतरी गाळणे, इंधनामधला कचरा, गंज, पाण्याचे कण ते अडवणं, इंधनाला पुढे शुद्ध ठेवणं. ठराविक किलोमीटर नंतर 21,000च्या आसपास फिल्टर आम्ही बदलवला पाहिजे. फिल्टर चोक झाल्यास गाडीला पिकअप मिळत नाही, हे लक्षात ठेवा. फिल्टर फार महत्वाचा मुद्दा आहे. पुढे जातोय आपण. इंजेक्टर काय काम करते, कार्ब्युरेटर काय काम करते? बघा, जुन्या गाड्यांमध्ये हे असायचं इंजेक्टर. आधुनिक तंत्रज्ञान आहे, आधी कार्ब्युरेटर असायचं, आता इंजेक्टर आलंय. ओके, हा एक महत्वाचा भाग आहे या ठिकाणचा, लक्षात ठेवा. इंधन प्रणालीमधले किरकोळ बिघाड कोणते, की याच्यामध्ये नेमकं काय भानगड होऊ शकते, गोंधळ काय होऊ शकतो? तर जर बॅटरी आणि स्टार्टर मोटर ठीक असेल तर या ठिकाणी खालीलप्रमाणे दोष असू शकतात. म्हणजे बॅटरी ओके आहे, मोटर ओके आहे, मग काय तर इंधन संपणे. सगळ्यात बेसिक गोष्ट ही, जर गाडीत इंधनच नाही तर काय, वाहन स्टार्टच होत नाहीये, याचं मागचं हे आवश्यकता, इंधनच संपलं. गाडी फ्युअल फिल्टर जाम होतं, दुसरा या ठिकाणचा विषय होऊ शकतो. इंधन इंजिनपर्यंत पोहोचतच नाही. गाडीत तर पेट्रोल आहे, डिझेल आहे. काही वेळेस एअरलॉक सुद्धा होतो. एअरलॉक माहिती आहे का? फक्त डिझेल गाड्यांमध्ये हा प्रकार घडतो की पूर्ण टाकी रिकामी झाली, पुन्हा डिझेल तुम्ही भरले, पण गाडी चालू होत नाही, कारण पाईपमध्ये ना हवा त्या ठिकाणी भरला गेली मध्येच. त्याला एअरलॉक म्हणतात. आणि मग याच्यासाठी हँड प्रायमिंग पंप जो असतो तो वापरून हवा बाहेर काढावी लागते, तेव्हा गाडी चालू होते. एअरलॉक तुम्हाला माहित असला पाहिजे डिझेल गाड्यांच्या बद्दल. आता मायलेज कमी होणं हा एक याच्यामधला भाग आहे. ॲव्हरेज आपण म्हणतो गाडी ॲव्हरेज का नाही देत, मायलेज का कमी झाले, गाडी इंधन का खाते? तर बघा, अस्वच्छ एअर फिल्टरमुळे या ठिकाणी हे होऊ शकतं. इंजिनला हवा कमी लागली की ते जास्त इंधन त्या ठिकाणी जाळतं आहे. कमी टायर प्रेशर, बघा टायरमध्ये कमी हवा असेल ना तरी सुद्धा जास्त लोड येतो इंजिनवर, लक्षात ठेवा. त्यानंतर चुकीची ड्रायव्हिंग पद्धत, सतत क्लच दाबून जर तुम्ही गाडी चालवायला लागलात तर किंवा अकारण रेस दाबतायत बिनकामाचं, म्हणजे इकडे ब्रेक दाबून ठेवलं, इकडून रेस दाबतायत, तर प्रॉब्लेम होणार आहे. लिकेज, फ्युअल लाईनमधून काही इंधनाची गळती होत असेल तर तेव्हाही प्रॉब्लेम होतोय. मायलेज कमी होण्याची ही वेगवेगळी कारणं आपल्याला माहीत असली पाहिजे. पुढे आता धूर जास्त येतोय. काही वेळेस बघा, आपण काही गाड्या आपण मागून गाडी चालवतोय, पुढून एखाद्या बसमधून मोठा धूर निघताना दिसतो आपल्याला, मुख्यत्वे जुन्या असतात त्या, किंवा एखाद्या कारमधून, जुन्या कारमधून आपल्याला दिसतं. काय येतोय? सायलेन्सरमधून येणारा धूर जो आहे त्याचा रंग कसा आहे, त्याच्या रंगावर बरंच काय असतं. काळा धूर येत असेल तर अपूर्ण ज्वलन होतंय, एअर फिल्टर जाम आहे, इंजिनला इंधन जास्त पुरवलं जात आहे, रिच मिक्सचर म्हणतो आम्ही त्याला. आणि निळा धूर येत असेल ना तर ऑइल जळतंय. इंजिन ऑइल पिस्टन रिंग्ज मधून सिलेंडरमध्ये येतं, याचा अर्थ इंजिनचं काम काढण्याची गरज आहे. ओके, आणि पांढरा धूर येत असेल तर त्यामध्ये पाणी मिसळलंय किंवा इंजिन थंड आलंय. पांढरा धूर, इंधनामध्ये पाणी गेलं किंवा कुलंट इंजिनमध्ये लीक होत आहे, असा त्याचा अर्थ होतो. 3 धुरांचे 3 अर्थ आम्हाला माहीत असले पाहिजे. आता प्रश्न कसे येतात बरं यावर? डिझेल इंजिनमध्ये हवा काढण्याच्या प्रक्रियेला आम्ही काय म्हणतोय? सोपा मुद्दा बघा, हवा काढतोय आम्ही, त्याला ब्लिडिंग असा शब्द आहे, ब्लिडिंग द फ्युअल सिस्टीम. गाडीतून निळा धूर येत असेल तर काय समजायचं की इंजिन ऑइल जळत आहे. निळा धुरा. MPFI चा अर्थ काय आहे? मल्टी पॉइंट फ्युअल इंजेक्शन. हे पेट्रोल गाडीशी संबंधित आहे. MPFI इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जे प्रश्न आले ना ते सुद्धा मी पुढे घेणार आहे. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ड्रायव्हर भरतीची तयारी तुम्ही करत असाल, मुंबई उच्च न्यायालय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोअरला जा, सर्च करा, त्या ठिकाणी जाऊन बॅच लगेच जॉईन करा. तुम्हाला सगळे लेक्चर लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे. काही अडचण असेल हा नंबर आहे. चला, लेक्चरला लाईक करत चला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.